हा तर नमस्कार मित्रांनो, सध्या मी अशा स्पॉटला उभा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला रेल्वे आणि हायवे हे दोन्ही दाखवणार आहे। हा आपला हायवे आहे, नॅशनल हायवे 161A आणि 161 जो आहे तो आपला नांदेड आणि हैदराबाद तो आहे, परंतु हाही हायवे अकोल्यावरून सरळ कर्नाटकला जोडणार आहे। आणि ज्या पुलावर आम्ही उभा आहोत सध्या, तर तो पूल आपल्याला रेल्वेचा असलेला दिसतो। तर ही आपली वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे आपण बघू शकता। आता या साईडला पटऱ्या बसवणं चालू आहे आणि हे ठिकाण आपल्याला दिग्रसवरून फक्त 7 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे। म्हणजे वाईगोड शेत शिवारामध्ये आपल्याला हे काम मित्रांनो सुरू असलेलं दिसतं। आपण या साईडला बघा की साधारणतः म्हणजे इथून 300 ते 400 मीटर डिस्टन्सवरतीच पूर्ण पटऱ्या बसवण्याचं काम सुरू आहे। आणि आता हा पूल जो आहे याच्या खालून आपली ट्रेन जाणार आहे आणि पुलाचं काम आता एक साईड पूर्ण झालेलं आहे आणि या साईडनं इकडून भरावा टाकणं सुरू आहे। आणि आता या सगळ्या फेजमध्ये म्हणजे हा फेज SMS कंपनीचा आहे, जे की शेवानगरपासून तर याचं काम साखऱ्यापर्यंत आहे। आणि ह्याचं काम कंपनीचं आपण बघतो की आता पटऱ्या दोन ठिकाणी मित्रांनो बसवणं सुरू आहे। हर्सुललाही सुरू आहे आणि इथंही सुरू आहे। आणि दिग्रसचा जो आपला म्हणजे टप्पा आहे, तर दिग्रसचा आपला टप्पा फक्त आपल्याला दिग्रस ते दारवा म्हणजे हा टप्पा एकूण आपण जर बघितलं तर हा 30 ते 32 किलोमीटरचा आहे आणि दारव्यालाही 10-12 किलोमीटरच्या पट्ट्या बसवण्याचं काम मित्रांनो सुरू असलेलं दिसतं। आणि आता कामाची जी परिस्थिती आपण बघतो की या कामासाठी अत्यावश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत यामध्ये टँकरने पाणी असेल तर सगळं कामं मित्रांनो इथं अहोरात्र म्हणजे सकाळी 6-7लाच कामं सुरू होतात। आज संडे असल्यामुळं थोडं लेबर लोकांना एक दिवसाची सुट्टी असते, त्यामुळं नाही तर हे काम आपल्याला मागे जे आहे तर सुरू असलेलं दिसतं। मग आता इथून ट्रेन खालून जात असल्यामुळं आपण बघू शकतो की आम्ही ज्या हाईटला उभा आहोत त्यापेक्षा आपल्याला 30 फूट खालून मित्रांनो ही ट्रेन जाणार आहे। आणि त्याचं नाल्याचं काम आणि सोबतच साईडला जे आहेत आता तर या ठिकाणी जे आहे खंबे बसण्याचं काम, तेही काम मित्रांनो पूर्ण होणार आहे। आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता तिथे जाऊन तुम्हाला जी आहे एक्झॅक्ट स्पॉटवर जाऊन ती माहिती मित्रांनो देण्याचा आपला प्रयत्न असेल। धन्यवाद। असा पकडा। हा मित्रांनो, आता आपण अशा लोकेशनला उभा आहे की नॅशनल हायवे 361 जो की हा अकोटवरून औरादपर्यंत आहे। 517 किलोमीटरचा हा हायवे आहे। आणि माझ्या एक्झॅक्ट या साईडला जर आपण बघितलं म्हणजे ज्या पुलावर आम्ही उभा आहे तिथून मित्रांनो आपला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा 284 किलोमीटरचा जो आपला हा प्रोजेक्ट आहे, तर या ठिकाणी आपल्याला आता ट्रॅक लेअरिंगचं काम मित्रांनो तिथं दिसत आहे। त्या स्लीपर आणि त्याला पट्ट्या पण आपल्या सोबत जोडलेल्या आहे, पटऱ्या। तर ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये अशी आपलं म्हणजे वाईगोड या परिसरामध्ये आपल्याला हे काम सुरू असलेलं दिसतं। आणि आता येत्या काही काळातच हे काम दिग्रसपर्यंत पटरी आथरण्याचं काम सुरू असेल। आणि इथून मग दुसरा जे स्पॉट आहे आपला, तर ते हर्सुल याही ठिकाणी पट्ट्या बसवण्याचं काम मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं। आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता तिथे जाऊनही आम्ही तुम्हाला शूटिंग आज कशा पद्धतीचं काम चालू आहे ते दाखवणार आहोत। धन्यवाद।